श्रीराम. आता आपण 78वा श्लोक बघूया. अहो ज्यानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. श्रीराम. ज्याला रामाच्या ठाई दृढ विश्वास नाही, तो माणूस पामर मूर्ख समजावा, आणि त्याने काहीही केले तरी ते सर्व त्याला त्याच्या अहंकारामुळे बाधक ठरते. आपली भगवंतावर श्रद्धा नसल्याने आपण देहाची आणि संसाराची वृथा चिंता करतो. गुरु नानक म्हणतात, चिंता करणे म्हणजे भगवंताचे अस्तित्व नकारणे होय. संत नुसती चिंता करीत नाहीत, तर त्यावर उपाय शोधतात आणि परिणाम भगवंतावर सोपवतात. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी, सर्व काळ मानसी चिंता तूर. परिस्थिती सुधारावी म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, पण परिणाम भगवंतावर सोपवावा. भगवंत आपल्याला मोक्ष द्यायला बसला आहे, तो कसा मिळवायचा याची चिंता सोडून यत्किंचित देहाची आणि संसाराची चिंता करणे करंटेपणाचे लक्षण नाही का? प्रारब्धाचे रडगाणे भगवंताजवळ गाण्याऐवजी त्याच्या अनुसंधानात रंगून गेल्यास मन प्रारब्धाच्या सुखदुःखाने विचलित होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.